चिंगी बाळा, केस ओले राहिले ना की सर्दी होते. हा, मी रोज पावसात भिजणार आणि ड्रायरने केस सुकवणार. असं काही करणार नाहीस तू. त्यामुळे ताप येणार, सर्दी होणार, मग शाळेत जाताना येणार. चालेल तुला? पण मजा येते ना. आई, आज फुटबॉल खेळायला खूप मजा आली. मी आजोबांना सांगणार आहे मला संडेला फुटबॉल खेळायला न्या. बरं ठीक आहे. बरं चिंगी बाळा, मी केस विंचरून देते, मग अभ्यासाला जा. थांब ना, कर ना अजून थोडा वेळ. मजा येते. झालं आता, जा अभ्यास करा आता. जा. हो. चिंगी इकडे थांब. तुला खरंच कुठे लागलं नाही ना? हा, मी मस्त आहे. उलट मला खूप मजा आली. अहो, काही झालेलं नाहीये तिला. चिंगी बाळा, जा अभ्यासाला जा. खरंच चिंगी ठीक आहे. चिंगी लहान आहे, पण ह्यांना कळतंय ना की नाही, शाळेतून तुला घरी जाण्याला हवं होतं. बस एवढंच करायचं होतं. चिंगीच्या बाबतीत त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. चिंगीच्या शाळेत एक मुलगा तिला म्हणाला की मुलींना फुटबॉल खेळता येत नाही, म्हणून चिंगीला फुटबॉल शिकवत होते ते. ह्यात काय चुकलं त्यांचं? आजी आजोबांच्या प्रेमामुळे मुलांचं आयुष्य समृद्ध होतं. आपली चिंगी बघा किती नशीबवान आहे. 3-3 आजोबांचं प्रेम मिळतंय तिला. ठीक आहे आनंदी, यावेळी नसतील चुकले ते, पण तरी सुद्धा माझा काही यांच्यावर विश्वास नाहीये. तुमच्या अशा अविश्वासामुळे ना चिंगीपासून लांब जातील ते. तुम्ही असं ओरडलात ना त्यांच्यावर, तर चिंगीशी बोलायला, तिच्याशी खेळायला भीती वाटेल त्यांना. अहो, बाबांची माफी मागाल तुम्ही? आणि काय बोलतेस तू? ते चुकलेत. बघितलंस ना आपण किती काळजी करत होतो. चिंगीला काही झालं असतं मग? बाबांच्या ठिकाणी जर पाटकर बाबा असते, माझे आबा असते, असं चिडलं असतात तुम्ही? त्यांच्यासोबत जर का चिंगी असते ना, मला काहीच काळजी नसते. आणि प्लीज ह्या माणसाची त्यांच्याशी तुलना करू नकोस. पण हेही आजोबा आहेत ना चिंगीचे. काही झालं तरी सुद्धा ह्यांच्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. पण ठेवून तर बघा विश्वास तुम्ही त्यांच्यावर. कदाचित बदलले असतील तर. त्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण जात असेल तुम्हाला. मी सांगते म्हणून विश्वास ठेवा. मी सगळे पैसे फेडणार आहेत तुझे. अरे एका कामानिमित्त इथे बाहेर आलो होतो ना. हा नाही, तू थोडे दिवस त्याला थुकून ठेव ना. अरे बघ ना, जरा प्रयत्न करून बघ ना. आई, हे कुठे आहेत? मला नाही माहित. तो माणूस घरात असला की मी त्याच्या थोबाड्याकडून बघत नाही. त्यामुळे तो कुठे जातो, काय करतो, मला काही पडलेली नाही. तुलाही पडू नको देऊ. जाऊ दे ना, गेला तर बॅग टळली. तुझा तुझ्या कामाला. कुठेही पळून गेलेलो नाहीये मी. अरे मी जर पळून गेलो असतो तर मी फोन केला असता का? नाही नाही नाही, मी सगळे पैसे देणार आहे तुझे. किती हा पाऊस, नुसता चिखल, रबरबाट. आठवडाच झालाय मेला पाऊस सुरू होऊन, पण तरी सगळीकडे पाणी साठायला लागले. वैताग मिला. हॅलो हॅलो, मी भेटतो तुला. हो, आणि बघ मला ना सारखा सारखा फोन करत जाऊ नकोस. हा, हो हो हो, देणार मी पैसे सगळे देणार. हा, हो. आनंदी, अगं 6 वाजल्याचा चहा राहिलाय ग. कुठे गेला होता तुम्ही? नाही कुठे नाही, इथंच होतो. काय झालं म्हटलं, तू चिडलायस, तुझा राग शांत व्हावा म्हणून मी जरा असंच. सुनबाई, ए सुनबाई. हो. अगं मी आता खाली फेरफटका मारायला गेलो होतो ना, तर एक भाजीवाला दिसला. त्याच्याकडे ही चांगली आळूची पानं दिसली, एकदम फ्रेश आहेत बघ. आळूच्या वड्या करशील ना? हो, छान आहेत, ताजी एकदम. बाबा, माझा अभ्यास झाला, मी खेळायला जाऊ का रे? हो जा. फुटबॉलची प्रॅक्टिस करायची, चालेल ना? तुझा अभ्यास झालाय ना, आता एवढं का विचारतेस? जा ना. मी फुटबॉल खेळले म्हणून तू रागवलास ना माझ्यावर.
बाळा मी मी त्यासाठी नव्हतं चिडलो. नक्की? हो नक्की. हो चिंगी बाळा, आणि जा बाबा काही तुझ्यावर रागवला नव्हता, तो माझ्यावर रागवला होता. आणि आता त्यांनी तुला सांगितलं ना खेळायला जायचं म्हणून, मग जायचं खेळायला. हा पण बॉलला किक कशी मारायची माहितीये ना तुला? मी शिकवलंय, थांब. हे बघ, हा असा बॉल ठेवायचा आणि हे कळतंय का तुम्हाला? ही काय फुटबॉल खेळायची जागा आहे का? कळतंय का तुम्हाला? सॉरी, चुकून झालं. राघवा, हा माणूस मला त्रास द्यायचा थांबवत नाहीये अजूनही. याला बॉल सारखं फेकून दे बरं बाहेर. सुलक्षणा, अगं चिडू नकोस ग. आई, मी चुकून. बाबा रागवल्यात त्या. आजोबा पण घाबरतात आजीला. हे चिंगे, जा तू खेळायला जा. हो आई. घे नीट किक मारा. सुनबाई, आळूच्या पानाला चिंच चांगली लाव. काय आळू खाजरा दिसतोय खूप. हो. इथे राहायचं असेल तर काही नियम आहेत, ते तुम्हाला पाळावे लागतील. ही माझी जागा आहे, हा सोफा माझी जागा, इथे बसायचं नाही. थांबा. बसा बसा. बघा, सॉरी, मी मगाशी तुमच्यावर ओरडलो त्याबद्दल सॉरी. अरे नाही रे, चूक माझीच आहे. माझ्यामुळे तुम्हाला एवढी काळजी लागून राहिली चिंगीची. आणि मी तर फक्त फुटबॉल खेळायला शिकवत होतो तिला. मला नाही वाटलं की आम्हाला फार उशीर होईल किंवा चिंगीचे शाळेचे कपडे खराब होतील, ती पडेल, तिला लागेल, हे माझ्या लक्षातच नाही राहिलं. सॉरी, चूक माझीच होती. नाही, तुमचं नाही चुकलं. मला कळलंय सगळं काय ते. हे बघा, मी माझ्या चिंगीला कधीच मुलगा आणि मुलगी यामध्ये भेद करायला शिकवलेलं नाहीये. तिला जे काही करायचं आहे, मनापासून करावंसं वाटतं, मी तिला कधीच रोखलेलं नाहीये. फुटबॉल तिला शिकायचं आहे, ठीक आहे, नवीन आहे तिच्यासाठी, पण कराटे पण शिकते ती. मी नाही रोखले तिला कधी. तुम्ही सुद्धा तिला शिकवण्याचा प्रयत्न करत होता, पण मी पॅनिक झालो आणि तुमच्यावर ओरडलो. अरे ठीक आहे रे, मी समजू शकतो ना. तू लहान होतास ना, तेव्हा तू सुद्धा आमच्या डोळ्यासमोरून जरा जरी हल्लास ना, तरी आम्ही सुद्धा घाबरायचोच ना रे. आणि कसं आहे, या घराचा कर्ता पुरुष आहेस तू आता, त्यामुळे तुला ज्या गोष्टी हव्यात त्याच घडणार आहे इथं. आणि हे बघ, आता मी काही चिंगीला शाळेमध्ये सोडायला किंवा आणायला जाणार नाही. आणि प्रत्येक बाप हा आपल्या मुलाच्या चांगल्यासाठीच करत असतो. सुनबाई, चल, वड्या करायच्या आहेत ना आळूच्या, मी तुला मदत करतो. नाही नाही बाबा, मी कर. अगं मला आवडतात, मी मदत करतो ना. चल चल, ये ये ये. सुनबाई, हो. चिंचेचा कोळ जास्त टाकलायस ना, हो. तर उगाच घशाला खवखव व्हायची. काय म्हणाला तुम्ही? प्रत्येक बाप आपल्या मुलाच्या चांगल्यासाठीच करतो हे तुम्ही म्हणावं. अहो आनंदी, तू मध्ये पडू नकोस. तू सांगितलंस म्हणून मी या माणसाशी बोलण्याचा प्रयत्न केला, आणि तुम्ही काय म्हणालात की मी लहान असताना मला कधीच तुम्ही नजरेआड होऊ दिलेलं नाही. हो, तुम्ही जेव्हा सोडून गेला तेव्हा मी कितवीत होतो हे तरी आठवतंय का? तुमचे मित्र, तुमची अय्याशी यांच्या समोर तुम्हाला तुमचा परिवार कधी दिसला? आता तुम्ही चिंगीशी खूप चांगलं वागता ना, म्हणून या घरात आहात. पण एक कायम लक्षात असू दे, माझ्या बालपणी तुम्ही माझी खूप काळजी घेतली, हे कधीच बोलून दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. अहो अहो थांब सुनबाई, आता त्याला समजावला जाऊ नकोस. अगं त्याचा राग रास्तच आहे ग. तू वड्या घे ना करायला, त्याला ना वड्या खूप आवडतात. वड्या खाल्ल्या की एकदम खुश होईल तो.
बाबा काय हो सारखं खाली बसता तुम्ही? अगं राहू दे ग, मला मांडी घालून जेवायला बसायला आवडतं. असू दे. मी आलेच. अहो मी पिशव्या बाहेर ठेवल्या आणि विसरले. आता मला कसं माहिती असेल की त्याच्यातली फक्त अळूचीच पानं गायब होतील म्हणून? काय ग आनंदी, काय झालं? कोलते वहिनी आळू वड्या केल्या होत्या, तुमच्यासाठी घेऊन आले. अळूवड्या? अगं तूच चोरलीस की काय आमच्या दारातली पानं? की बाय माझे, अहो काय बोलताय कोलते वहिनी? अहो मी मगाशी बाजारातून आले तेव्हा खूप सामान होतं माझ्या हातात. त्यामुळे दार उघडण्यासाठी 2 पिशव्या गडबडीत मी खाली ठेवल्या आणि आत निघून गेले. नंतर बाहेर येऊन बघते तर काय, सगळं सामान तसंच, पिशव्या तशाच, मेथीची भाजी तशीच, फक्त अळूची पानं गायब होती. आज आमच्या ह्यांना नेमक्या अळूवड्या खायच्या आहेत, त्यामुळे नुसता वाद चालू आहे घरात. पण तू कुठून आणलीस ग अळूची पानं? आमच्या घरी पण आणली होती अळूची पानं, त्याच्याच बनवल्या आळू वड्या, त्याच घेऊन आले होते. दे बाई, तुझ्या हातच्या वड्या तरी यांना खायला घालते म्हणजे जरा शांत होती. चिंगे, वड्या संपवायच्या नाहीत हा, मला हवेत. अगं बाई आनंदी, काय सुरेख वड्या केल्यास तू. आहा हा. आई मला अजून अळूवडी हवी आहे. आवडलं तुला? हो. नाही पण आनंदी, वड्या बाकी एकदम छान झाल्या ना, म्हणजे आंबट गोड तिखट या सगळ्या चवी एकदम परफेक्ट लागलेल्या आहेत. हो खरंच छान झालंय खरं, पण आनंदी तू केलंस म्हणून त्या वड्या चांगल्या झाल्या. अळूची पानं काय कोणी आणू शकत नाही, हे बाकी खरं आहे. सुनबाई, तुझ्या हातालाच खरी चव आहे. आळूची पानं कुठून आणली होती बाबा? अगं तुला सांगितलं ना मगाशी मी की मी फेरपटका मारायला गेलो होतो, तेव्हा तिथे एक भाजीवाला आला होता, त्याच्याकडनं आणली आहेत मी ही पानं. पण पानं बाकी छान मिळाली की नाही? वड्या एकदम मस्त झालेल्या आहेत. ज्याला कुणाला राग आला होता ना, तो सुद्धा या वड्यांमुळे गेलेला दिसतोय. सुनबाई, तू बस ना जेवायला. नाही, बबनला पण देऊन येते ना वड्या. अगं बाई, आता कुठे चाललीस? जेवून घे ना आधी. नाही आई, तो बसेल आता जेवायला. आलेच मी. देऊ का तुम्हाला? माझं काय, तुझ्यासाठी ठेव. हे घ्या. अगं आले. बबन, काय गो? तुझ्यासाठी आळू वड्या आणल्यात. आळूवड्या? काय म्हणतोस काय? अबे अशा पावसात ना भजी आणि आळूवड्या असं मला काहीतरी पाहिजेच होतं, आणि तू घेऊन आलीस. भारी झाल्यात. आवडल्या ना? हो. बबन, मला सांग, आपल्या सोसायटीत कोणी भाजीवाला येऊन गेला का आज? आपल्या सोसायटीत? तुला तर माहिती आहे आपल्या सोसायटीत फेरीवाल्या आणि भाजीवाल्या एंट्रीच नाही, मग त्या कशाला येतील? मग बाबांनी आणलेली अळूची पानं, म्हणजे बाबा खोटं बोललेत का माझ्याशी? की बाय माझे खरंच कोलतेंनी आणलेली अळूची पानं चोरली असतील का बाबांनी? चिंगे चिंगे दे ग मला. फुटबॉल मॅच बघायची. अगं माझा एपिसोड राहिलाय ग कालचा. अगं नवऱ्याला माहेरीचा एपिसोड राहिलाय ग. आनंदी मला देत नाहीये. चिंगे दूध घे बाळा, दूध घे. ऑपरेशन मी. अगं माझे पाय दुखतात ते. आई, अहो शाळेला उशीर होईल तिला. मला फुटबॉल मॅच बघायची आहे. फोन उचल. वर्षाताई, आजी मला कालपासून फोन करते, एक फोन नाही उचललाय. शी. नाही, चहा नको. दादा कुठे? खोलीत ते आवरताय. हा. वर्षाताई, चिंगी थांब जरा. वर्षाताई, दे ना, दे मला. अगं एक एपिसोड राहिला माझा कालचा, चुकलं मी म्हणते. मला फुटबॉल मॅच बघायची आहे. दादा, मला वाटतंय काहीतरी प्रॉब्लेम झालाय खूप मोठा. म्हणजे काय काय झालंय वर्षाताई? आनंदी, अगं मी नंदूला काल रात्रीपासून खूप फोन केलेत, पण त्याने माझा एकही फोन उचललेला नाहीये. मला काही कळत नाहीये काय झालंय. खूप भीती वाटायला लागलीये मला.
वर्षा ते काळजी करू नका. मी फोन करून बघू का? हा करून बघ. हा इथे हा घे. वाजते रे. उचलत नाहीये. बघ हिचाही फोन उचलत नाहीये. टेन्शन घेऊ नकोस, बिझी असेल तो, नाहीतर फोनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. संध्याकाळपर्यंत फोन येईल, नाही आला तर बघू आपण. दादा मला वेगळीच भीती वाटते. म्हणजे नंदूला असं वाटत नसेल ना की तो माझ्यावर प्रेम करून चुकतोय आणि म्हणून तो आत्ता असं हे सगळं वागत नसेल ना. नंदू असं नाही हे तुला चांगलं माहिती आहे. कशाला नको त्या गोष्टी डोक्यात आणतेस तू वर्षा? अरे त्याची आई, तिला नकोय ना मी नंदूशी लग्न केलेलं. आणि जेव्हापासून आपण त्यांच्या घरी जाऊन आलोय ना तेव्हापासून नंदूच्या घरातलं वातावरण खूप बिघडलंय. नंदू सारखं मला सांगत असतो की आई अजिबात ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही. दादा मला ना एकदा फक्त नंदूला भेटायचंय, बघायचंय जाऊन की तो सुखरूप आहे ना. बरं ठीक आहे, चल. कुठे? नंदूच्या घरी. बघूया ना काय प्रॉब्लेम आहे. हा आनंदी तू पण चल. हा मान्य आहे मला, माझ्या मुलाचं लग्न जरा उशिरा होतंय, पण त्यात त्याची काही चूक नाही. सगळी चूक माझीच आहे हो. पण माझा मुलगा लाखात एक आहे हो. काय झालं, आमचे हे गेले ना तेव्हा सगळी जबाबदारी त्याच्यावर पडली. पण आता सगळं व्यवस्थित केले हो नंदूनं. तुम्ही निश्चिंतपणे तुमच्या मुलीचा हात माझ्या मुलाच्या हातात द्या. अहो सुखी राहील ती इथं. तुम्ही नंदूचं लग्न ठरवताय? नंदू मी तुला फोन करतेय, तू फोन उचलत नाहीयेस म्हणून माझा जीव वर खाली होतोय आणि तू इथे तुझं लग्न ठरवतोयस? नाही नाही असं अजिबात नाहीये. काय हे सगळं करायला मला आईने भाग पाडलं म्हणून. आणि आईने माझ्याकडनं माझा फोन सुद्धा काढून घेतला होता म्हणून तू केलेले फोन मला कळलेच नाहीत. खरं तेच सांगतो मी, विश्वास ठेव माझ्यावरती. मला हे लग्न अजिबात करायचं नाहीये. हे काय चाललंय गावडे वहिनी? तुम्ही इथं कशाला आलात? बोलावलं नसताना दुसऱ्याच्या घरी वाद घालायची सवय झालीत वाटते तुम्हाला. चला निघा इथून, मला तुमचं तोंडही बघायचं नाहीये. कशाला माझ्या मुलाच्या लग्नात अडथळा आणताय? गावडे वहिनी कोण आहेत? कोण आहे? अहो ही मुलगी आहे ना माझ्या नंदूच्या मागे लागली आहे. पण त्याचं लग्न तुमच्याच मुलीशी होणार? काही काय बोलतेस तू? हे बघा, ही मुलगी माझ्या मागे लागलेली नाहीये. माझं या मुलीवरती खूप प्रेम आहे आणि मी हिच्याशीच लग्न करणार आहे. आणि आई हे तुलाही माहितीये. अहो काय बोलतोय का तुमचा मुलगा? त्याचं ह्या मुलीवर प्रेम आहे? तुम्हाला हे सगळं ठाऊक होतं तर आम्हाला का बोलावलं तिथं? गावडे वहिनी तुम्ही आम्हाला फसवतायत. अहो नाही नाही नाही, माझं ऐका. अहो ह्याचं ना हिच्याशी लग्न होणार नाहीये. माझ्या मुलाचं लग्न तुमच्याच मुलीशी होणार आहे. हे बघा, आम्हाला ही सोयरीकच नको आहे. निघतो आम्ही. चल ग. अहो ऐका माझं, मी समजावते त्याला. अहो ऐका ना. अहो तुझ्यामुळे चांगलं आलेलं स्थळ निघून गेलं. ताबडतोब माझ्या घरातून निघ. निघ म्हणते ना. आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातून सुद्धा निघून जा. काही काय बोलतेस तू? तुझं ऐकलंय ना मी? ते लोक गेले ना बाहेर. आता ही पण माझ्या घरात नाही थांबू शकणार. जसं हे तुझं घर आहे ना तसं हे माझंही घर आहे नंद्या. माझ्या घरात कोण राहणार हे मी ठरवणार. झालं तेवढं पुरे. निघा इथून. तुझ्याकडे मी अपेक्षा नव्हती मला नंदू. तू कसा काय बघण्याचा कार्यक्रम करू शकतोस?
नाही नाही अगं मी नाही, आईने. कुणीही काही म्हणो, तू तयारच कसा झाला? वर्षा